आपल्या न्यू इयरच्या पार्टीमध्ये एवढे मोठे मोठे इन्फ्लुएन्सर येणार होते आपल्याला तर माहितच नव्हतं. पार्टीसाठी राहिला होता फक्त एक दिवस आणि काम एवढे सारे होते की तुम्हाला काय सांगावं राव. आणि आपल्याला पार्टीचे कामं निपटायचे ते लवकर लवकर, कारण की टेस्टिंग वगैरे करायची होती. आपला स्टेजही अर्धापेक्षा जास्त झाला होता आणि आपले डीजे वगैरे आले होते. एवढ्यातच अंकिता मस्त आले भाऊ गरम गरम चहा घेऊन पोरांसाठी. मस्तपैकी चहा घेतला आणि टेस्टिंग सुरू केली आपल्या डीजेची आणि लाईटची. इथं अर्धच काम आहे राव, आता अर्ध काम तर बाकीच होतं. आणि रात्रीचे 10-11 वाजले होते आणि आपल्याला जायचं होतं घरी. पण घरी जाता जाता आपल्याला माहित पडते का लाला दादाचा बर्थडे तर त्यांच्या घरी जायचं होतं. आणि इथं आल्यानंतर बब्बा दादानं अंशला एवढं डेंजर क्वेश्चन विचारलं की त्याची 98 गायब झाली म्हटलं. आणि अंश म्हणे आता माझी पिक्चर नका बनवून म्हणते चला केक कापूया. मस्त मग दादाचा बर्थडे सेलिब्रेशन केला. फुकटाचा केक होता ते चोरपलं आणि लॉनवर आपलं एक छोटंसं काम राहिलं होतं तर ते करण्यासाठी आपण तिथं आलो होतो. तितक्यातच आपल्याला माहित पडते की आपल्या टीम मेंबर मधला एक दादा यांचा बर्थडे आहे म्हणून. तर केकचा हाल पाहून असं वाटलं होतं की आता घरी जाऊन जेवण करायला लागेल. म्हणून घरी आलो, जेवण केलं, सकाळ झाली, मग पुन्हा लॉनवर आलो. आपल्या पहिले पूर्ण बाजी आपल्या मित्रांना मारली होती. मग तिथलं पूर्ण काम निपटवलं आणि स्वतःला मग गोरं करासाठी आनंदच्या दुकानात आलो. आणि हा होता तुमच्या भाऊचा फायनल लुक म्हणजे आपल्या इव्हेंटसाठी. आणि मी कसा दिसतो मला हे कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा बरं. आणि आपली पार्टी कशी झाली, पार्टीमध्ये कोण कोण आलता आणि मज्जा किती आली हे सर्व मी तुम्हाला दाखवणार नेक्स्ट व्हिडिओ म्हणून. आजसाठी एवढेच, भेटू त्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तेपर्यंत टाटा आणि बाय.